पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला 67वा महाराष्ट्र केसरी। अंतिम लढतीत महेंद्र गायकवाडनं मैदान सोडल्यामुळे पंचांकडून पृथ्वीराज मोहोळ विजयी घोषित। मॅट विभागाच्या अंतिम लढतीत गोंधळ डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यानं पंचांना लाथ मारली। शिवराज राक्षेला चुकीच्या पद्धतीने पराभूत केल्याचा काका पवारांचा आरोप। शिवराज राक्षे महेंद्र गायकवाड यांचं 3 वर्षांसाठी निलंबन। दोघांना कोणत्याही स्पर्धेत आता खेळता येणार नाही। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांची माहिती। मॅट विभागाच्या अंतिम लढतीत पंचांचा निर्णय चुकला। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांची कबुली। माझा मुलगा खोटं बोलणार नाही तर तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होण्यासाठी देवाकडे साकडंही घातलं होतं। शिवराजच्या आईची भावुक प्रतिक्रिया। आरोपींच्या मानसिकतेबद्दल वक्तव्य करण्याआधी आमची बाजू जाणून घ्यायला हवी होती। नामदेव शास्त्रींसमोर वैभवी देशमुखची कैफियत। देशमुख कुटुंब भगवान गणावर। तर महायुतीला सत्तेत आणण्यासाठी हिंदू समाजानं मोठ्या प्रमाणात ताकद उभी केली। फक्त हिंदू समाजामुळे आम्ही मंत्री झालो। आम्ही कडक धर्मांतर विरोधी कायदा आणणार। मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य। मुंबई महापालिकेच्या गहाळ फायलींची चौकशी होणार। वॉचडॉग संस्थेच्या तक्रारीची आता कॅगकडून दखल। गेल्या 25 वर्षांमध्ये महापालिकेत 3 लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। 15 दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचेही निर्देश। महाराष्ट्रात फेब्रुवारीपासूनच तापमानात वाढ होण्याचा हवामान विभागाचा इशारा। नंदुरबारमधील तापमानाचा पारा हा 34 अंश सेल्सिअसवर तर रब्बी हंगामातील पिकांना याचा मोठा फटका बसणार असल्यामुळे शेतकरी चिंतेत। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता तर 5 फेब्रुवारी रोजी मतदान। सत्ताधारी आम आदमी पक्षाला भाजप आणि काँग्रेसचं दुहेरी आव्हान।